महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटनाचे शिष्टमंडळ जे आहे आता नुकताच सरकार दरबारी जाऊन आलेलं आहे। तुमची बैठकसुद्धा झालेली आहे, मागण्या मान्य झाल्या, काय एकंदरीत चर्चा जी आहे ती झालेली आहे, काय सांगा? आमची चर्चा झाली। सीएम साहेबाच्या भेटीचं निवेदन होतं, परंतु त्यांचे प्रतिनिधी म्हणून कॅबिनेट मंत्री माननीय भुसे साहेबांसोबत आमची बैठक झाली। त्यांनी तो सगळे विषय आमचे समजून घेतले आणि त्यांनी सांगितलं की त्या खात्याचा मी मंत्री नाही, पण सीएम साहेब नक्कीच याच्यावर सकारात्मक आहेत। सीएम साहेब ह्याच्यावर निर्णय घेतील। अधिवेशन सध्या सुरू आहे। मग मी म्हणलं केव्हा घेणार? अनेक 12 वर्षे आम्हाला झालेत आम्ही इथं काम करतो। रोजगार हमी योजनेच्या मजुरापेक्षा कमी आम्हाला मानधन मिळतं आहे आणि किमान वेतन व कर्मचारी दर्जाची फाईल आमची वित्त विभागात आहे अनेक दिवसापासून, आणि वित्त विभागातला सगळा त्यांना विषय पण सांगितला। कॅबिनेटनं त्या विषयाला मंजुरी दिली पाहिजे आणि ज्यावेळेस कॅबिनेट मंत्रिमंडळानं मंजुरी दिल्यानंतर तो विषय वित्त विभागाकडे गेल्यास संगणक परिचालकांना कर्मचारी दर्जा व किमान वेतन निश्चित होईल। त्यावेळेस ते म्हणले हा विषय मी सीएम साहेबांकडं सांगतो। सीएम साहेबांनीच मला पाठवलेलं आहे। त्यांनी ते आपलं सीएम साहेबाच्या नावाचं निवेदन घेतलं। हे विषय आणि मानधनवाढीचा विषय म्हणले अद्यापर्यंत मानधनवाढ विचाराधीन आहे सरकारच्या, झालेली मानधनवाढ अजिबात नाही। तर त्यामध्ये अधिवेशन सुरू आहे म्हणले तुमचा काही ना काही निर्णय यावेळेस होणार आहे अधिवेशनामध्ये, अशी चर्चा आमची आहे। पण त्याही म्हणजे मी सांगतो म्हणले ते विषय, पण सीएम साहेबांकडे हे तुमचं निवेदन मी पोच करून ह्याच्यावर नक्कीच सीएम साहेब निर्णय घेतील असं एवढं फक्त त्यांनी आश्वासन दिलं आहे। केवळ आश्वासनं तुम्हाला मिळत आहेत। गेल्या 7 दिवसांपासून ही तिसरी बैठक होती। आश्वासनांवर आश्वासन एवढं, म्हणजे जर हिंदीमध्ये चित्रपटामध्ये पाहिलं गेलं तर तारीख पे तारीख असंच आहे, तसंच तुमच्यासोबत होतं आहे। मात्र कागदोपत्री काहीच मिळत नाही आहे, त्यामुळे हे उपोषण आता सुरूच राहणार का? हे आंदोलन सुरूच राहणार। तुम्ही म्हणता ते बरोबर आहे, तारीख पे तारीख आणि आश्वासन पे आश्वासन हे सरकार करीत असल्यामुळं आणि शासनानं आता अधिवेशनाला फक्त 3 दिवसाचा कालावधी आहे, त्यानंतर आचारसंहिता केव्हाही लागू शकते आणि केवळ आश्वासनावर आम्ही माघार घेणार नाहीत, अगोदर निर्धार करूनच या ठिकाणी बसलेले आहेत। त्यामुळं शासनानं अशी किती आज एक भेट होती सीएम साहेबाच्या माध्यमातून, म्हणून जाणं आवश्यक होतं। आडमुठी भूमिका घेऊन चालत नाही, त्यामुळे आम्ही तिथं गेलो तर आमची भूमिका त्यांच्या शासनासमोर मांडली। सीएम साहेब त्यावर काय निर्णय घेतील त्यांच्याकडे निवेदन त्यांच्या माध्यमातून पोच होणार आहे। 2च शिष्टमंडळाची बैठक होती संगणक परिचालक आणि माथाडी कामगारांचं, त्यासाठीच सीएम साहेबांनी त्यांना पाठवलेलं होतं। ते निवेदन घेऊन त्याच्या अनुषंगानं कारवाई करणार आहेत। मग कुठल्या प्रकारची कारवाई शासन करणार आहे आणि कुठल्या प्रकारचा निर्णय घेणार आहे हे आम्ही पाहणार आहेत आणि आम्ही याच ठिकाणी थांबणार आहेत। आणि शासन निर्णय घ्यायच्या प्रक्रियेत असल्याचं मंत्री महोदयांनी आम्हाला स्वतःहून सांगितले की अधिवेशन सुरू आहे आणि ह्या अधिवेशनामध्ये तुमचा निर्णय होईल असं मला वाटतंय म्हणले, आणि तुम्हाला सीएम साहेबाचा निरोप पण कळवतो असं म्हणले ते। पण ह्याच्यावर आम्ही सांगितलं की आम्ही याच ठिकाणी थांबणार आहे जोपर्यंत शासन निर्णय देणार नाही तोपर्यंत, त्यामुळं आम्ही कुठल्याही प्रकारची माघार घेणार नाही। राज्यातील ग्रामपंचायत स्तरावरील आपले सरकार सेवा केंद्रातील जवळपास 20,000हून अधिक कर्मचारी वर्ग गेल्या अनेक महिन्यांपासून मानधनवाढीची मागणी सरकार दरबारी करत आहेत। मात्र त्यांच्या मानधनवाढीची मागणी जी आहे ती अद्यापही अपूर्ण आहे, पूर्ण झालेली नाही आहे। या संदर्भामध्ये मागील अनेक महिन्यांपासून बैठका झाल्या, आश्वासनं दिली, मात्र त्या आश्वासनांची पूर्तता दूर राहिली। मात्र ज्या बैठकीमध्ये दिलेली आश्वासनं होती तीच फोल ठरली आहे। त्यामुळे या नेमकं हे प्रकरण काय हे आपण स्वतः त्या कर्मचाऱ्यांकडून जाणून घेणार आहोत। या संपूर्ण प्रकरणाचा माहिती आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। माझ्यासोबत तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात अनेक कर्मचारीसुद्धा आहे, कर्मचारी वर्ग मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जमलेला आहे। मी सध्या आहे दक्षिण मुंबईतील आझाद मैदानामध्ये आणि या मैदानामध्येच गेल्या 7 दिवसापासून आजचा 8वा दिवस आहे। गेल्या 7 दिवसापासून हे कर्मचारी वर्ग जे आहे ते धरणे आंदोलन या ठिकाणी देत आहेत। त्यांच्या मागण्या काय आहेत, हे संपूर्ण प्रकरण काय, किती वर्ष झाली यांच्या मागण्यात, हे संपूर्ण प्रकरण आपण यांच्याकडून जाणून घेणार आहोत। काय सांगाल एकंदरीत, तुम्ही धरणे आंदोलन पुकारलेलं आहे, एकंदरीत हे प्रकरण काय? नंतर दुसरा प्रश्न माझा असेल, तुमच्या मागण्या काय आहेत? मागील 12 वर्षापासून साधारण 2011 पासून आम्ही सर्व संगणक परिचालक ग्रामीण स्तरावर ग्रामस्तरावर विविध सेवा देत आहोत आणि ह्या सेवा देत असताना आम्ही कुठंतरी डिजिटल इंडिया जो प्रधानमंत्र्यांनी जो नारा दिला होता तो पूर्ण करण्यासाठी सक्षमपणे महाराष्ट्र हा आम्ही पूर्ण उभा केलेला आहे। परंतु एवढं काम करीत असतानासुद्धा आम्हाला एक जो म्हणतो एक दर्जा, कर्मचारी दर्जा आम्हाला मिळालेला नव्हता आणि एक उचित मानधन आम्हाला मिळालं नाही। त्या संदर्भात आम्ही वेळोवेळी संघटनेमार्फत आम्ही आंदोलने केलीत। आझाद मैदान असोत किंवा मग नागपूरचं हिवाळी अधिवेशन असोत, प्रत्येक वेळेस आम्ही आमचे आंदोलन करीत असतो, परंतु शासन आम्हाला अजूनही त्याप्रमाणे विश्वासात त्यांनी घेतलेलं नाही आहे। यावेळेससुद्धा आम्ही अर्थसंकल्पीय अधिवेशन पाहता 21 फेब्रुवारी 2024 पासून आमच्या मागण्यासंदर्भात आम्ही आंदोलन पुकारलेलं आहे। आमच्या 2च मागण्या आहेत
की यावलकर समितीच्या शिफारशीनुसार आम्हाला कर्मचारी दर्जा व किमान वेतन देण्यात यावं आणि जोपर्यंत हे लागू होत नाही तोपर्यंत आम्हाला मानधन 20,000 मानधन देण्यात यावं, या 2 मागणीसाठी आपण 21 फेब्रुवारी 2024 पासून आझाद मैदान येथे आम्ही धरणे आंदोलनाला समस्त महाराष्ट्रातील संगणक परिचालक बंधू आणि भगिनी बसलेलो आहोत। याआधीसुद्धा हिवाळी अधिवेशन काळामध्ये माननीय ग्रामविकास मंत्री गिरीशजी महाजन साहेबांसोबत आमचे बैठक झाली। 11 डिसेंबर 2023ला बैठक झाली आणि त्यांनी सांगितलं की तुमचा मुद्दा हा राज्य शासनाच्या निधीशी संबंधित असल्यामुळे आपल्याला उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांसोबत आपली बैठक घ्यावी लागेल आणि त्यानुसार दुसऱ्या दिवशी 12 डिसेंबर 2023 रोजी महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटनेच्या शिष्टमंडळाला गिरीश महाजन साहेबांनी आमंत्रित केलं आणि ठरल्याप्रमाणे विधानभवनामध्ये रात्री 8 वाजता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि ग्रामविकास मंत्री गिरीशजी महाजन साहेब, 40 गावचे आमदार मंगेशजी चव्हाण साहेब आणि आपल्या संघटनेचं शिष्टमंडळ अशी बैठक झाली आणि त्यामध्ये एक मुद्दा मांडण्यात आला मंगेश चव्हाण साहेबांकडून की कंपनीकडे जो आपण एक्स्ट्रा पैसा देतो त्यामधून त्यांना आपलं मानधन वाढवण्यात यावं। त्यावर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना मागील 10 वर्षापासून आपल्या संघटनेची माहिती असल्यामुळे, आपल्या मागण्यासंदर्भात पूर्ण माहिती असल्यामुळे त्यांनी सरळ सांगितलं की आपण कंपनीच्या पैशातून ऑपरेटरची मानधन वाढ करू शकत नाही, त्यासाठी आपल्याला राज्याचा निधी वापरावा लागेल आणि तसे त्यांनी निर्देशसुद्धा ग्रामविकास मंत्र्यांना दिले आणि त्यांना सांगितलं की लोकसभेच्या निवडणुकीच्या आधी आपण संगणक परिचालकांच्या मानधनात भरीव वाढ करू आणि त्यांची जी कर्मचारी दर्जाची जी मागणी आहे त्याच्यासाठी सुद्धा आपण मंत्रिमंडळामध्ये ज्या काही प्रोसेस करता येईल ते आपण पूर्ण करू असं आम्हाला आश्वासित केलं आणि त्यानंतर आम्ही आमचं जे कामबंद आंदोलन सुरू होतं ते सुद्धा मागे घेतलं आणि तेव्हापासून आपण वेळोवेळी आपली राज्य संघटना उपमुख्यमंत्री साहेब असोत किंवा मग ग्रामविकास मंत्री साहेब असोत किंवा सचिव असोत ग्रामविकास विभागाचे यांचा आपण वेळोवेळी पाठपुरावा केला तरीसुद्धा अजूनपर्यंत आमची मागणी मान्य झाली नाही, फक्त केवळ आश्वासन आम्हाला देण्यात आलं आणि तसा मग आम्ही एक निवेदनसुद्धा दिलं की जर आमच्या मागण्या मान्य होत नसेल तर येणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आम्ही आमचं धरणे आंदोलन करू आणि तसं पत्रसुद्धा आपण त्यांना दिलं आणि ठरल्यानुसार आम्ही 21 फेब्रुवारी 2024 पासून राज्यातील सर्व संगणक परिचालक बंधू आणि भगिनी आझाद मैदान इथे धरणे आंदोलनात बसलेलो आहोत। 21 तारखेला आमची बैठकसुद्धा झाली, ग्रामविकास मंत्र्यांचे PS उपस्थित होते, त्यांच्या निर्देशनाखाली आमची बैठक झाली परंतु ती बैठक फेल झाली। त्यानंतर परत 26 तारखेला आमची दुसरी बैठक झाली PS साहेबांसोबत, ते सुद्धा फेल झाली। त्याचं कारण असं होतं की त्यांचं म्हणणं आहे की आम्ही मानधन वाढ करतो परंतु ते आम्ही करतो वित्त आयोगाच्या निधीतून आणि आम्ही त्यांना नकार दिला, कारण वित्त आयोगाच्या निधीतून जर आपण आमचे मानधन वाढवणार असाल तर त्यामध्ये बऱ्याचशा समस्या येणार आहेत, कारण आजसुद्धा ग्रामपंचायतमधले बरेचसे जे चेक आहेत जे पाठवावे लागतात वर RGSAकडे ते अजूनही बरेच सरपंचांनी त्याला मान्यता दिलेली नाही किंवा ते चेक पाठवलेले नाही, त्यामुळे मागील 4 महिन्यापासून आमचे अजूनही मानधन थकीत आहेत, ते मानधन झालेलं नाही। तर आपण परत यावेळेसुद्धा जर त्याच निधीतून आमची तरतूद करत असाल तर निश्चित पुढे आम्हाला ग्रामपंचायतकडून कुठेतरी अडथळा निर्माण होईल आणि आम्हाला ते मानधन वेळेत मिळणार नाही आणि त्यामध्ये क्लस्टरची संख्या म्हणजे मुलं ऑपरेटरची संख्या कमी होऊन क्लस्टरची संख्या वाढण्याची भीतीसुद्धा नाकारता येत नाही। त्यामुळे आम्ही शासनाचं एवढंच सांगितलं त्या बैठकीमध्ये की आपण आपल्या जे फडणवीस साहेबांनी जो शब्द दिला की आम्ही तुम्हाला राज्य निधीतून तुमचा आम्ही निधी उपलब्ध करू त्या एका मागणीसाठी आणि जो कर्मचारी दर्जा किमान वेतन तुम्हाला लागू करू या मागणीसाठी त्यांनी जो शब्द दिलेला आहे त्या शब्दानुसार आम्हाला तो दर्जा देण्यात यावा आणि जोपर्यंत तो दर्जा देता येत नाही तोपर्यंत उपमुख्यमंत्री साहेबांनी दिलेल्या आश्वासनानुसार आमच्या मानधनात जी वाढ व्हावी ते राज्य निधीतून व्हावी, एवढ्याच एका मागणीसाठी आज आम्ही इथं सर्व जमलेलो आहोत। अजूनपर्यंत शासनाने आमची कोणती दखल घेतलेली नाही आणि जोपर्यंत शासन आमची दखल घेणार नाही तोपर्यंत आम्ही राज्यातील कानाकोपऱ्यातून आलेले सर्व संगणक परिचालक बंधू आणि भगिनी आझाद मैदान सोडणार नाही असा पक्का निर्धार आम्ही सर्व संगणक परिचालक बंधू आणि भगिनींनी केला आहे। नक्कीच या प्रकारे आता तुम्ही संपूर्ण प्रकरण जे आहे ते खरं तर 2014 पासूनचं होतं ते सुद्धा सांगितलेलं आहे, मात्र तुम्ही वारंवार 21 फेब्रुवारीचा उल्लेख करत आहात, मात्र यापूर्वीसुद्धा अशाच प्रकारचं उपोषण जे आहे ते करण्यात आलेलं होतं। मात्र त्यावेळेला उपोषणाची ती दखल घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सह्याद्रीवरती बैठक घेतली होती आणि त्या बैठकीमध्ये सुद्धा आश्वासन दिलं होतं ज्याच्यामध्ये आपण पाहतोय की जो संगणक परिचालक कन्झ्युमेबलचा जो खर्च स्वतः करेल त्याला कन्झ्युमेबलमधील रक्कम मानधन म्हणून वाढवण्याचा CSC SPVच्या समितीने विचार करा अशी सहमतीसुद्धा त्यावेळेला दर्शवली होती। त्यामुळे आता तेव्हा जी आश्वासनं होती त्या आश्वासनांकडे आपण कसं बघतायत, मात्र ज्या प्रकारे आपण पाहतोय की जे 7,000 तुमचं जे मानधन होतं त्या बैठकीमध्ये जवळपास 2700 किंवा 3,000 पर्यंत वाढवू
अशी आश्वासनं सुद्धा त्या बैठकीमध्ये झाली होती. त्यामुळे तुमचं मानधन जे होतं ते जवळपास 10,000पर्यंत जाणार होतं. मात्र आता तुम्ही सांगतायत की ती आश्वासनं नव्हती, ते केवळ फोल होतं. कसं सांगतं? महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटना ही मागील 10 वर्षापासून संगणक परिचालकांच्या न्याय हक्कासाठी लढा देत आहे. आणि आपण जो प्रश्न मांडला तर जे मुख्यमंत्री साहेबांनी आश्वासन दिलं त्या संदर्भात आम्हाला कोणतीही कल्पना नाही. कारण आमचे आंदोलन हे मागच्या वर्षी हिवाळी अधिवेशन 2022 आणि उन्हाळी अधिवेशन 2023 या काळामध्ये आम्ही मोठमोठी आंदोलने केलीत. त्यानंतर जर काही इतर जणांनी वेगळे आंदोलन केले असतील तर ते आम्हाला माहिती नाही. परंतु आपण जे सांगितलं आणि पेपरमध्ये 19 तारखेमध्ये जी न्यूज आलेली आहे की कन्झ्युमेबल जो खर्च आहे त्याच्यातून 2700 रुपयाची मानधन वाढ, या संदर्भात आम्ही माननीय ग्रामविकास मंत्री साहेबांचे PS यांच्यासोबत चर्चा केली असता PS साहेबांनी सांगितलं की अशीच कोणत्याही 2700 रुपयाची मानधन वाढ आम्ही केलेली नाही किंवा त्याबद्दल आम्हाला काही कल्पना नाही. जर मुख्यमंत्री साहेबांनी जर तसं काही आश्वासन दिले असेल तर त्याची काही आम्हाला आयडिया नाही. परंतु आम्ही तुमच्या मानधन वाढवण्याच्या मानसिकतेत आहोत आणि ते आम्हाला वाढवायची आहे. हा एकच मुद्दा आम्ही घेऊन आमची जी बैठक लागली होती 21 तारखेला त्यामध्ये आम्ही हा सुद्धा विषय काढला होता. परंतु PS साहेबांनी तो नाकारला. कोणत्याही 2700 रुपयाचं त्यांनी मानधन वाढवण्यासंदर्भात आम्हाला नकार दिला की असा आमचा कोणताच विषय झालेला नाही आहे. परंतु आपली जी संघटना आलेली आहे तर आपल्या संघटनेला निश्चित आम्ही आपल्या मागण्यासंदर्भात आम्ही विचार करून आपला पगार आपलं मानधन कसं वाढवल्या जाईल या संदर्भात आम्ही विचार करत आहोत आणि आपलं मानधन वाढवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. परंतु आम्ही एकच निर्धार केला होता की जोपर्यंत आमचं मानधन वाढ होणार नाही आणि कर्मचारी दर्जावर किमान वेतन जोपर्यंत आम्हाला मिळणार नाही तोपर्यंत आम्ही आझाद मैदान सोडणार नाही. नक्कीच आपण पाहतोय की आक्रमकता जी आहे ती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. केवळ मानधन वाढ नाही आहे तर संपूर्ण प्रकरण जर आपण जाणून घेतलं या ठिकाणी तर अगोदरच्या ज्या बैठका झाल्या होत्या त्या केवळ आश्वासनंसुद्धा होती. मात्र जी आश्वासनं दिली ती कागदोपत्री नव्हती, ती फोल ठरत होती. त्यामुळे आता ज्या बैठका झाल्या आहेत म्हणजे आपण पाहतोय की गेल्या 7 दिवसापासून हे संपूर्ण आपण पाहतोय की जे कर्मचारी वर्ग आहे संगणक आपण पाहतोय की या ठिकाणी कर्मचारी वर्ग जो आपण या ठिकाणी पूर्णपणे पाहतोय महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटनेचा जो कर्मचारी वर्ग आपण या ठिकाणी पाहतोय ते गेल्या 7 दिवसांपासून या ठिकाणी धरणे आंदोलन करत आहे. त्यांची मागणी जी 2 टप्प्यामध्ये त्यांनी मांडलेली आहे. खरं तर मानधन वाढ त्यांची झाली पाहिजे. कारण ज्या प्रकारे आपण पाहतोय की 7,000 रुपये त्यांची जे मानधन आहे त्याच्यामध्ये 2700 किंवा 3,000पर्यंत वाढवू असं मुख्यमंत्र्यांचं आश्वासन होतं. मात्र ते आश्वासन नव्हतं, कागदोपत्री नव्हतं. त्यामुळे ती मागणी आम्ही मान्य झाली हे समजायचं कसं असा प्रश्नचिन्ह जो आहे तो या कर्मचाऱ्यांसमोर उपस्थित होता. मात्र आता आपण पाहतोय की गेल्या 7 दिवसापासून त्यांच्या 2 बैठका झाल्या. त्या दोन्ही बैठका फोल ठरलेल्या. आत्ताची 3री बैठक जी आहे ती पुन्हा एकदा सरकार दरबारी होत आहे. त्यांचं शिष्टमंडळ जे आहे ते आता सरकार दरबारी जाऊन पोचलेलं आहे. या आता बैठकीमध्ये नेमकं काय ठरतं, या बैठकीमध्ये त्यांना त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्यांच्या ज्या मानधनवाढीच्या मागण्या आहेत त्या मान्य होणार का, कागदोपत्री या सगळ्या मागण्या ज्या आहेत त्या मान्य होणार का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरा पर्सन अनिल शिंदेसह मी वैभव पाटील, मुंबई. महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटनेचा